त्याच्यामध्ये त्या मुलांना आपण 18 वर्षाच्या असतील ती जर त्याची मर्जी जर गेली तरी सुद्धा तो मुला तो समजलं का. आणि तुम्हाला जर मुलांना आता मुलांसाठी काय तुम्हाला जरी पण असं वाईट करत असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण येते. आता आपल्याला खेळच्या पडल्यामध्ये असं लहान मुलगा होता त्याला एक मोठा मुलगा असं त्रास द्यायचा अत्याचार करायचा लैंगिक. तर त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेंट दिली आपल्या पोलीस स्टेशनला. त्यानंतर त्या केसमध्ये जन्मठेपी शिक्षा दिली त्या मुलांना ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना. आता केस आत्ताच एक मागच्या 15 दिवसापूर्वी केस मुलांसाठी सुद्धा असं काय काय लहान मुलांपेक्षा काही लोक त्रास देतात मुलींना पण त्रास देतात. तर अशासाठी आपल्याला नवीन कायदे कायद्याचं पालन केलं पाहिजे. तसेच आपले जे पोलीस आहेत ते आपले मित्र आहेत. त्याच्याकडे पोलीस आता हे आमच्या शिंदे मॅडम आहेत, आणखी आमचे साहेब आहेत, मोरे साहेब आहेत. तुमचे आता ह्या मॅडम आहेत तुमचे आता नवीनच आता पोलीस खात्यात भरती झाले ट्रेनिंग करून. तर त्यांनी कष्ट केले, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी फिजिकली तयारी केली आणि त्या पोलीस खात्यामध्ये भरती झाल्या. तर त्या पद्धतीनं कुणाला इच्छा असेल समजा पोलीस कॉन्स्टेबल व्हायची, इच्छा असेल आपल्या अधिकारी व्हायची, तर असं अधिकारीसुद्धा आमच्यासारखं होऊ शकता. आणखी मोठे अधिकारी व्हायचे असेल तुम्हाला नांगरे पाटील साहेबांसारखे. नांगरे पाटील साहेबांना ओळखतं का? ओळखता? आता आपले SP कोण आहेत? पोलीस अधीक्षक देशमुख साहेब आहेत, पंकज देशमुख साहेब. ते सुद्धा काय आहे डायरेक्ट IPS अधिकारी आहेत. आता इथे दलाल मॅडम होत्या, ऐकून असाल तुम्ही, त्यासुद्धा काय डायरेक्ट IPS होत्या. म्हणजे जे केंद्र शासनाची परीक्षा असते UPSCची परीक्षा पास होऊन IPS होता येते. आणि दुसरी आपली महाराष्ट्र पोलीस म्हणजे DYSPची जी आहे परीक्षा ते आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेतो परीक्षा. त्या आपल्या लोकसेवा आयोगाकडून डायरेक्ट DYSPची पोस्ट भरली जाते. त्यातून आपण एक क्लास 1 अधिकारी म्हणून भरती होऊ शकतो. आणि नंतर आमचे जे PSI म्हणून आपण म्हणतो त्याला 2 स्टार असतात. तर ते अधिकारी इथं आपण डायरेक्ट आम्ही परीक्षा दिली. आता मी सुरुवातीला परीक्षा दिली तर आणि मग PSI झालो. नंतर मग साहेबांसारखं ही साहेबांची पोस्ट आहे ती माझ्यानंतरची पोस्ट आहे म्हणजे PSIच्या वरची API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक. म्हणजे त्याच्यामध्ये 3 स्टार असतात आणि लाल पट्टी असते. आणि PSIला काय असतं 2 स्टार असतात आणि ही रिबन असते. आता मी ह्यांच्या पुढची वरची पोस्ट आहे माझी, तर माझी पोलीस निरीक्षक आहे. तर मला 3 स्टार आहेत आणि अशा निळी आणि लाल रिबन आहे. आणि इथं काय लिहिलं असतं मग पोशे असं लिहिलं असतं. आणि जे पोलीस असतात त्याच्यामध्ये पहिले पोलीस कॉन्स्टेबल असतात. आता ह्या मॅडम पोलीस कॉन्स्टेबल आहेत, ह्या मॅडम पोलीस कॉन्स्टेबल आहेत. ठीक आहे. आणखी जे आत्ता जे पोलीस होते ते पण पोलीस कॉन्स्टेबल आहेत. आणि त्यानंतर त्यांची वरची पोस्ट आहे ते आता डायरेक्ट पोलीस नाही, ही पोस्ट आता बंद झालेली आहे. आता पोलीस हवालदार म्हणून पोस्ट असते. तर त्या पोलीस हवालदारच्या पोस्टवरती 3 इथं अशा लाईन मारलेल्या असतात. ते असतात पोलीस हवालदार. आणि पोलीस नाईक असायचे त्यांना तिथं 2 अशा लाईन पट्ट्या असतात. तर त्यांना पोलीस नाईक असं म्हणतात. असं आपल्या पोलिसांची सगळे एक स्टेप आहे. त्याच्यावरच्या आमच्यावरच्या सुद्धा खूप पोस्ट असते. आता पलीकडे आपले DYSP साहेब असतात, त्यांना ही रिबन नसते आणि हे फक्त पोस्ट लिहिलं असतं आणि 3 स्टार असतात. तर ते असतात DYSP साहेब. आपले 14 साहेब DYSP साहेब आहेत आपल्या जुन्नरला. असे प्रत्येक डिव्हिजन असते 3-3, 4-4 पोलीस स्टेशन म्हणून एक डिव्हिजन असते आणि त्यांच्यावर DYSP साहेब असतात. आणि DYSP साहेबांच्यावरती अप्पर पोलीस अधीक्षक असतात. आणि सर्वात मेन जे असते जिल्ह्याचे ते पोलीस अधीक्षक असतात. काय असतात? पोलीस अधीक्षक. आणि त्यानंतर जे आपले सिटी असतात मोठ्या, पुणे शहर आहे, मुंबई शहर आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, तर त्या ठिकाणी काय असतात पोलीस आयुक्त असतात. काय असतात? पोलीस आयुक्त. त्यांची पोस्ट आणखी मोठी वरची पोस्ट असते. आणि सर्व महाराष्ट्र राज्याचे कोण मुख्य असतात? पोलीस महासंचालक. बरोबर आहे. पोलीस महासंचालक हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत, सगळ्या शहरांचे मुख्य जे पोलीस अधिकारी आहेत, सगळ्या जिल्ह्यांचे जे मुख्य पोलीस अधिकारी आहेत, तर सर्वांचे मेन असतात ते पोलीस महासंचालक हे असतात. तर ते आपल्या कोण आहेत मॅडम? व्हेरी गुड. कोणी सांगितलं? असा अभ्यास पाहिजे मुलांचा. तुमचे पोलीस महासंचालक कोण आहेत आपले? रश्मी शुक्ला मॅडम. समजलं का? कोण आहेत? एक महिला अधिकारी आहेत. काय बोलू शकते बघा तुम्ही मुली. आपण काय केलं तर काय बोलू शकतो आणि काय
वाईट केलं तर काय बनवू शकतो याचे पण नमुने आमच्याकडे बघायला येतात रोज. आपण चुकीचं काम केलं तर काय होतं मग आमचे ते येतात. मग मी याच्याबरोबर प्रेम केलं, पळून गेले आणि आता तो मला मारहाण करतोय. आता साहेब तुम्ही बघा, आता आईवडील काय म्हणते, तू आम्हाला विचारून गेली नाही, तुझं तू बघ. मग ते येते पोलीस स्टेशनला आमच्याकडे, मग आम्ही मदत करतो. परंतु चुकी कोणी जास्ती सुरुवातीला आपण आईवडील आपल्यासाठी काय करत असतात, आपल्या चांगल्यासाठी काम बघत असतात. तुम्हाला शाळेत का पाठवलं आहे, तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, तुम्ही काहीतरी चांगलं बनावं, त्यासाठी तुम्हाला शाळेत पाठवलेलं आहे. तुम्हाला उन्हाळी करायसाठी पाठवलं आहे का, नाही. ते आम्ही जे बघतो, आम्ही सगळे सरकारी अधिकारी होतात, तिथे बाजूला तहसीलदार ऑफिस आहे, तिथं पण परीक्षेत देऊन अधिकारी होतात. तुमच्या फॉरेस्ट ऑफिस आहे तुमच्या पलीकडे बाजूला, तिथं फॉरेस्ट ऑफिसरमध्ये सुद्धा तुमच्या मुली पण होतात, मुलं पण होतात. सगळे जे तुम्ही जे अभ्यास केला, चांगलं मन लावून आईवडिलांचं ऐकून काम केलं, तुमचे जे शिक्षक आहेत, शिक्षकांचं ऐकून जर तुम्ही काही सगळं व्यवस्थित जर वागला तर तुम्हाला 100% तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. पण तुम्ही जर ते न करता बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं, तुम्ही फेसबुकवर फोटो टाकत राहिले, व्हॉट्सअपवर फोटो टाकत राहिले, स्टेटस, बरोबर ना, आणखी काय इंस्टाग्रामवर आणखी काय करत बसले, त्याला कोण किंमत आहे का, काय नाही. त्याला काय तुम्हाला पैसे मिळणार आहेत का, जे पैसे कमवतात ते कमवत देतील, आपण नाही. आपल्याला तुम्हाला 1 रुपया पण कोण लाईक 2-4 लाईक करतील. आणि तुम्ही जे काय फोटो काढता, तुम्ही जे काही करणार आहात त्या गोष्टींवरती ते कायमस्वरूपी राहतं. ते पुसलं जातं का, नाही, ते पुसलं जात नाही. तुम्ही जे काय सोशल मीडियावर करणार आहात, जे काय तुम्ही लिहिणार आहेत, जे काय तुम्ही मेसेज करणार आहे, ते सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर कायमस्वरूपी राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या मुलाबरोबर एखाद्याने फोटो काढला, तुमच्या मोठ्या मुली असे करतात बऱ्याचशा, आता मित्र झाला काय झाला, मग फोटो काढला, सेल्फी काढला, आणि नंतर काय होतं, मग नंतर लग्न जमतं, नंतर मग तो मित्र तो बदमाश असतो, तो परत काय करतो, तुमच्या जे लग्न जमलेलं आहे त्या मुलाला फोटो पाठवून देतो, ते माझ्या मुलीवर असे फोटो आहेत, माझ्या असं त्याच्यावर हे आहे. मग तो मुलगा असं बघितलं तर तो लग्न करेल का, त्या मुलीशी नाही करणार. त्यामुळं हे जे काय गोष्टी करणार आहेत किंवा करणार वाटत तुम्हाला करावं वाटतं त्या बिलकुल करायच्या नाही. आता असे सुद्धा काही टेक्निक, AI टेक्निक म्हणतात. त्या टेक्निकमध्ये असं आहे, तुमचा काही फोटो आहे, दुसऱ्या एखाद्या माणसाचं काहीतरी चित्र असतील किंवा फोटो असतील, तर त्या फोटोवरती तुमचा चेहरा लावून वेगळं काहीतरी बनवलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याला. ते आपल्याला शिकवतं सर, आर्टिफिशियल माहिती. तुम्ही AI म्हणून बघा, तुमचं काही करू शकतात ते लोक. त्यामुळे आपले फोटो मुलींनी तरी कमीत कमी विनाकारण कसल्या याच्यामधले बिलकुल फोटो पोस्ट करायचा करू नका, किंवा कुणालाही चॅटिंग करायचा प्रयत्न करू नका, कुणाला व्हॉट्सअपवर काही करायचं करू नका. तुमचं फोनवर बोलला रेकॉर्डिंग होतं, बरोबर आहे का नाही. तुम्ही समजा एखादी गोष्ट फोटो टाकला एखाद्या ग्रुपवरती, तुमच्या सोशल मीडियावरती, तो तुम्ही स्वतः डिलीट केला, तर समोरच्याकडून डिलीट होईल का, कोणाकडे तर राहणार ठेवतो, तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवेल, काहीतरी करून ठेवेल. तुम्ही एखाद्याशी चॅटिंग केलं काय, तर ते काय राहणार आहे, त्या समोरच्याकडं तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवणार आहे, तुम्ही जरी डिलीट केलं, डिलीट फॉरवर्ड केलं तरी. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करू नका. तुमच्या हातात मोबाईल दिलेला असतो, आईवडिलांनी कशासाठी, शिक्षण घेण्यासाठी दिला असतो मोबाईल, परंतु त्याचा गैरवापर न करता त्याचा आपण चांगल्यासाठी वापर करायचा. आपलं शिक्षण घ्यायचं, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं, आणि आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव, आपल्या शाळेचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा. आणि आपण इथं कुठं जन्म घेतलेला आहे, शिवजन्मभूमीत जन्म घेतलेला आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता अशा नगरीत तुम्ही जन्म घेतला बाळांनो, बरोबर आहे की नाही. तर त्यांनी कसं आपलं स्वतःचं नाव केलं, जगभरात त्यांचं नाव आहे, आणि आपल्या सर्व समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याचाच आपण डोक्यामध्ये एक ठेवायचा, डोक्यात आपल्या माणसाच्या डोक्यात म्हणतो ना किडा वळवळतो, किंवा तो किडा आपल्या डोक्यात ठेवायचा की आपण महाराजांनी काय केलं त्याच्या कणभर जरी आपण काम केलं ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये 100% यशस्वी होणार. तुम्हाला तुमचा हात कोणच धरू शकणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. परंतु जर चुकीचं काम केलं आणि त्यांची जी विचारसरणी त्याच्या विरोधात तुम्ही वागला, तर तुमचं आयुष्याचं कोणी कल्याण करू शकणार. त्यासाठी आपलं कर्तृत्व आपणच करायचं आहे, चुकीच्या मार्गाने जायचं नाही. तर आता आम्ही तुम्हाला एक छोटी माहिती देत आहोत आपल्या पोलिसांसाठी, आणि तुम्हाला हातात हात पण लावा देणार आहे, परंतु ते जास्त काय त्याला
खेळत बसायचं नाही किंवा जास्त चालवायचं नाही. तर सुरुवातीला तुम्हाला माहिती देतो. सर्वात पहिल्यांदा रोज बघता ते काय का ही लाठी आहे. त्या लाठीचा वापर आपण जे गर्दी करतात, जमाव करून काही हिंसक कारवाई करतात, म्हणजे हिंसा करतात, म्हणजे जे काय दगडफेक करत असतील, कोणी जाळपोळ करत असतील, कोणी एखाद्याला मारहाण करत असतील, तर अशा माणसांना पांगवण्यासाठी तर ह्या लाठीचा वापर केला जातो. ठीक आहे, म्हणजे जो कोण चुकीचं काम करत असतील त्यासाठी त्या लाठीचा वापर केला जातो. हे दुसरी गोष्ट आहे, हे हेल्मेट आहे. हे हेल्मेट आहे की काय होतं, जमाव जमतो, लोक काय करतात, दगडफेक वगैरे करत असतात, बरोबर आहे. काही लोक आता ह्या गोष्टी आपण करायच्या नाहीत, हे आपल्या इथून गेला तुम्ही करून. भविष्यात काय होतं, मग पोलिसांच्या विरुद्ध काहीतरी रोष आपण असं पिक्चरमध्ये बघितलं असतं, पोलीस वाईट आहेत, मग पोलिसांना काय करायचं, मारा. त्याचा काही संबंध नसतो कधी पोलिसांचा आलेला, म्हणून त्याला विनाकारण वाटत असतं की पोलीस वाईट होत नाही. तर असं न करता दगडफेक करतात लोक, त्यामुळे लोकांचे डोके फुटतात. त्यासाठी सुद्धा आमच्या पोलिसांना असे हेल्मेट वापरले जातात. तुम्ही बघितलं ना पिक्चरमध्ये, ते दंगल असली तर, दंगल करत असतील तर लोक वापरतात. ठीक आहे. आता हे आहे, त्याला म्हणतात 12 बोअर गन. 12 बोअर गन ह्याच्यामध्ये काय असतं, तर आता मध्ये लोक दगडफेक करायचे किंवा काय करायचे, तर ह्या गनने माणूस मरत नाही, परंतु यांनी जखमा होतात. छोटे छोटे ह्यातून छरे निघतात आणि त्यातून ह्याची राऊंड असं ह्याचे सेलसारखे राऊंड असतात आणि त्यातून हे फायर केला, ह्याच्यामध्ये 5 बसतात आणि ते फायर केला त्याच्यामधून ते छरेसारखे निघते आणि त्यानंतर फक्त जखमी होतो माणूस, परंतु त्या जखमासुद्धा किरकोळ नसतात. जर ते गर्दी असतील कुणाला, म्हणजे आपण सर्व कोणी एक सर्व भारतीय आहे. जरी एखादी गोष्ट कोण चुकीचं काम करत असेल तरी तो आपला बांधवत असतो. त्याच भावनेतून आपण पोलीस दल किंवा राज्यघटनेप्रमाणे आपण काम करत असतो. तर त्यालासुद्धा ते चुकीचं काम करतो ह्याची जाणीव पण झाली पाहिजे आणि त्याच्या जीवाला धोका पण नाही झाला पाहिजे. या दृष्टीने जमाव पांगवण्यासाठी सुद्धा या बेलबोर्डचा वापर केला जातो. आणि ह्यातून इथं अशी इथं वरून खाली गोळी येते, नंतर ते ह्याचं राऊंड असेल तर आतमध्ये तो राऊंड चेंबरमध्ये जातो आणि त्यातून फायर होतं आणि त्यातून छरे निघतात. ही आहे 12 बोअर गन. हे आहे सेल्फ लोडिंग रायफल म्हणजे SLR. हे आपल्या सैन्य आर्मीकडे असायची. पूर्वी काय असायची, 303 असायची. एक छोट्या जुन्या काळातल्या बंदूक असायच्या 303च्या. तर त्या जड होत्या आणि त्याच्यामध्ये असं ते राऊंड होते, म्हणजे आहेत अजून पण त्या गन. तर त्याच्यामध्ये असे ते राऊंड आहेत. त्यांचा राऊंडनी एखाद्या ह्याच्यात घुसला तर ह्या बाजूला ते मोठं असं भोक्सा पडून ते बाहेर पडणार आणि मोठी जखम होती त्याच्याने. तर ह्याची सुद्धा रेंज ह्याची चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे आणि हे आपल्या पूर्वी आर्मीकडे वापरत होती. आता पोलीस दलात सुद्धा ह्या SLR गन वापरल्या जातात. हे ह्याच्याप्रमाणेच हे दुसरी आहे इन्सास रायफल म्हणतात तिला. ह्याच्यामध्ये सुद्धा ॲटोमॅटिक फायर केलं जातं आणि ह्याच्यामध्ये आपलं जे ह्याचं वजन जास्त आहे थोडं आणि त्यापेक्षा ह्या वेपनचं वजन कमी आहे. आणि हे सुद्धा आपले जे गडचिरोलीमध्ये जे कमांडो वगैरे असतात तर त्यांच्याकडे सुद्धा हे असते. आणि AK-47 आपल्याकडे नाही, आपल्याकडे गरज नसते. त्यामुळे AK-47 एक आणखी एक गन असते गडचिरोलीसारख्या, जिथं नक्षलवाद्यांविरुद्ध लढाई करावी लागते आपल्याला, तर त्यांच्याकडे AK-47 सुद्धा गन असते. तर ही एक इन्सास म्हणून असते आणि त्याचं ह्याला म्हणतात मॅगझिन. तर ह्याच्यामध्ये राऊंड भरले जातात. आता हे जे राऊंड आहेत हे डमी राऊंड आहेत, हे प्लास्टिक राऊंड आहेत. हे समोर बघा काय दिसतंय, हे प्लास्टिक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, माणूस मरत नाही, परंतु काय होतं, फक्त जखमी होणार. तर दुसरे जे राऊंड असतात जिथं जे मेटल असतं तर त्याच्यामध्ये
माणूस मरू शकतो. आणि इथं पाठीमागं जे आहे दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये दारू भरलेली असते, गन पावडर म्हणतात त्याला. ह्याच्या पाठीमागं आणखी एक, ह्याच्या पाठीमागं आहे ना, आपण टिकली कधी असते, टिकली बघितलं ना टिकल्या, तर त्या टिकलीला कसं उंच फुगवटा असतो, तसं इथं एक छोटंसं एक बारीकसा डॉट आहे. तर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे आत इथं फायरिंग पिन असते, त्या फायरिंग पिनचं इथं ठोका बसतो जोरामध्ये. त्यानंतर आतले गन पावडर आहे ते स्फोट होतो त्याचा, आणि ते स्फोट झाल्यानंतर याची पुढचं जे भाग आहे तो पुढचा भाग फक्त ह्या बॅरलमधून बाहेर पडतो आणि आपण ज्या ठिकाणी निशाणा साधला आहे त्या ठिकाणी ते उडतं. आणि त्या ठिकाणी जे काही समजा माणसावर असेल किंवा इतर काही प्राणी असेल किंवा काय असेल तर ते त्याचं हे होतं. असं बसवलं जातं. हे पारदर्शक आहे, इथून दिसतं आपल्याला किती भरलेत काय केले. हे काय सगळ्यांना माहीत असेल. कॅच असते बस इकडे का नेमकं कॅम्प कसला आहे आज काय? आज पोलीस रायझिंग डे असतो ना, 6 जानेवारी ते 7 जानेवारी, त्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक आणि पोलीस दलाविषयीची माहिती शिबिर आपल्या अण्णासाहेब विद्यालयाची हे आहे, त्याला म्हणतात कार्बाईन. त्याच्यामध्ये 32 राऊंड म्हणजे 32 गोळ्या भरल्या जाऊ. हे मॅगझिन, ह्याच्यामध्ये आपण गोळ्या भरतो, राऊंड भरतो ह्याच्यामध्ये, ठीक आहे. ते आपण जुने पिक्चर असतील ना, बघितले तुम्ही पिक्चरमध्ये अशा धड 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 गोळ्या मारत असतात, ते आपले जे बॉडीगार्ड असतात ह्याच्यामध्ये जास्त लांब याचा मारा करतात. जवळचे जे असतील तर त्यांच्यासाठी हे वेपन वापरलं जातं. आणि लांब जर असेल तर जवळजवळ 300 फूटपर्यंतचे जे मारा करत असेल चांगला, तर त्याला SLR आहे, एन्सास रायफल आहे, 303 रायफल आहे, AK-47 रायफल आहे. त्याचा वापर आपण लांब जी लढाई असते त्याच्यासाठी वापरला केला जातो. आणि जवळ जी लढाई असेल तर त्याच्यामध्ये ह्या कार्बाईनचा वापर केला जातो. गॅस गन आहे, एक आपल्याकडे गॅस गन असते, गॅस गन हां, स्मोक ग्रेनेड. आता दंगलकर असेल, कोण भानगडीकर असतील तर एक गन असते त्यासाठी, आणि त्या गनमधून हे टाकलं जातं आणि त्या असं ते उंच करून निशाणा मारला जातो. आणि जे कोण दंगलकर असतील, भानगडीकर असतील त्यांच्यामध्ये हे अश्रुधूर त्याच्यामध्ये पडतो. आणि दुसरा एक त्यातलाच प्रकार आहे. आता जवळ जास्त लोक आलेत तर काय करायचं आहे, हा ग्रेनेड असतो हाताने टाकायचा, याचा पिन असतो, हे हातामध्ये घ्यायचं आणि हाताने टाकायचं. त्याच्यामध्ये सुद्धा काय निघतो, स्मोक ग्रेनेड आहे. आणि हे काय स्मोक सेल आहे. आणि आणखी असे पण आहेत, कलरचे पण आहेत, म्हणजे त्या भागामध्ये कोण दंगा करतंय तर ते कलरचं जर टाकलं तर तो असा कलर बसतो, त्याच्या कपड्यावर बसणार, त्याच्या शरीराला लागणार आणि तो माणूस बरोबर ओळख येणार की हा त्या ठिकाणी दंगलीमध्ये होता. तर अशा पद्धतीचे हे सगळ्या आमचे वापर केले जातात आपल्या पोलीस स्टेशन लेवलला. आणि समोर आहे ते तुम्हाला दिसते ते ढाल, स्वसंरक्षण. हे स्वसंरक्षणासाठी पूर्वी काय असायच्या, लोखंडाच्या धाडी असायच्या. आता नवीन आपलं आधुनिक तंत्रज्ञान आणलं आहे, त्यासाठी हे आलेत आता फायबरच्या ढाली. याच्याकडून कोणी जर दगडफेक वगैरे करत असेल, काय करत असेल तर स्वसंरक्षणासाठी पोलिसांच्या हे ढाल वापरली जाते. आणि त्यामुळं पोलिसांना जखमा वगैरे होऊ शकणार नाहीत. त्यासाठी ते हेल्मेट आणि ढाल दंगल होत असेल किंवा काय होत असेल तर त्याचा वापर आपले पोलीस त्या ठिकाणी वापर करत असतात. आणखी एक पिस्टल आहे, कसं पिस्टल नाही, पिस्टल आमच्याकडे आता इथं खाली उपलब्ध नाही, साहेबांनी पण आणलेलं नाही. तर ते आपण पिस्टलसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं असतं. पिस्टल हे करायसाठी जवळचं जर काय असेल तर त्या जवळच्या व्यक्तीनं जर करायचं असेल तर हे पिस्टल, हे जे काम आहे ते पिस्टलचं काम नाही आहे.
हे जे लांब गन आहेत त्या गन लांबचे सुद्धा उडू शकतात, परंतु पिस्टल असेल तर फक्त जवळ अंतरावर जर कोण दुश्मन असेल किंवा कोण गुन्हेगार असेल किंवा आपल्यावर हल्ला करत असेल तिथं पिस्टलचा वापर करून त्याला आपण गोळी मारू शकतो. तर अशा पद्धतीनं पिस्टल आहे, रिव्हॉल्वर आहे, या गोष्टी आपल्या पोलीस खात्यामध्ये. पिस्टल आहे काय? तर अशा पद्धतीनं आपण पोलीस खात्यामध्ये आमची शस्त्र वापरले जातात. आणखी दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणता आता पोलीस स्टेशनला आलो तर आता काय करायचं? एखादी तक्रार आहे पोलीस स्टेशनला द्यायची, एखादी गोष्ट चोरी झालेली आहे किंवा कुणाला एखाद्याला मारलेलं आहे किंवा त्याचे काहीतरी पाकिट मारलेलं आहे, तर तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला येता तेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आत आले की पहिला ठाणे अंमलदार रूम असतो. हा समोर तुम्हाला दिसतोय डावीच्या बाजूला तो ठाणे अंमलदार रूम आहे. तर त्या ठाणे अंमलदार रूममध्ये तुमच्या तक्रारी दाखल केल्या जातात आणि तुमच्या आता तक्रारी पहिल्या हाताने लिहून घेत होते, आता डायरेक्ट कॉम्प्युटरवरती तक्रार नोंद केली जाते आणि ती तक्रार तुमची आमचे SP साहेबसुद्धा बसून बघू शकतात. आणि कुठल्याही ठिकाणी तुमची तक्रार बघितली जाऊ शकते आणि कुठल्या भाषेमध्ये ते दिसू शकते. त्यामुळे ऑनलाईन तक्रार, आता मला तक्रार बदलायची आहे असं करून चालत नाही. एकदा तुमची तक्रार दाखल झाली ती तक्रार तुमची सगळ्या ऑनलाईनमध्ये गेली जाते. तुमचं काय हरवलं असेल ते सुद्धा तक्रार इथं नोंद केली जाते. इकडे लक्ष द्या, ते सांगतो तुम्हाला, सगळ्यांना हात लावायला मिळेल तुम्हाला. इकडे बघा, तुम्हाला काय हरवलंय, एखादी वस्तू हरवली, मोबाईल हरवला आहे किंवा कुठली गोष्ट हरवली तरी सुद्धा वेगळी तक्रार असते. तुम्हाला एखाद्याने शिवीगाळी केली किंवा दमदाटी केली त्याची वेगळा प्रकार असतो तक्रारीचा. काही मारहाण केली, हाताने मारहाण केली किंवा चोरी झालेली आहे किंवा काय झालं आहे त्याचं दखलपात्र स्वरूपाची तक्रार दाखल होते. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या तक्रारी नोंद केल्या जातात. एखादा माणूस तुमच्या घरातला हरवला आहे, गायब झाला आहे, घरातून निघून गेला आहे, तरीसुद्धा तक्रार या ठिकाणी घेतली जाते. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या प्रत मिळतात त्याची प्रत आपण घ्यायची असते. जे काय तक्रार तुम्ही नोंद करताल त्याची प्रत आपल्याकडे मागून घ्यायची आणि ती प्रत तुम्हाला सरकारतर्फे पैसे द्यावे लागतात का त्याला? नाही, सरकारतर्फे ते तुम्हाला मोफत द्यायची आहे आम्हाला. त्यामुळे तुम्हाला जर कोणी पैसे मागत असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला काय आमच्या म्हणजे इथं काय तक्रार दाखल झाली नाही किंवा तुम्हाला कोणी पैसे मागितले तर पलीकडं आम्ही म्हणजे मी असतो बसलेला, म्हणजे मी म्हणजे कोण? पोलीस निरीक्षक. प्रत्येक पोलीस स्टेशनला यांच्यावर अधिकारी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात. तुम्ही आता मी समजा बदलून गेलो तर दुसरे कोणतरी अधिकारी असतील तिथं, तर त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की साहेब हे माझी तक्रार नोंद करत नाहीत किंवा माझा हे परत देत नाहीत. समजा लाईट गेली असेल, काय अडचण असेल तर त्यावेळेस मिळत नाही, परंतु तुम्हाला परत सुद्धा ती मिळू शकते. किंवा तुम्हाला आणखी जर पाहिजे असेल तर वेबसाईटवर सुद्धा तरी तुम्हाला प्रिंट त्याच्या तक्रारीच्या आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे कुणाची काय तक्रार असेल तर तक्रार आपल्याला इथं पैसे द्यावा लागत नाहीत. तुमची तक्रार इथं मोफत नोंद केली जाते. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर तुमच्या काय गाड्या समजा चोरली गेले सापडली तर ती आमची इथं आणून जप्त केली जाते आणि नंतर आमची इथं नोंद केली जाते. तर ह्या मॅडम त्यासाठी आहेत, ते तुमचा जप्त केलेला मुद्देमाल असेल काय असेल तर त्या सगळ्या नोंदी केल्या जातात आणि त्या नोंदी केल्यानंतर त्यांना कोर्टात अर्ज करावा लागतो. कोर्टात अर्ज करायचा त्यांनी आणि नंतर मग कोर्ट ऑर्डर करतं की यांची ही गाडी आहे ती त्यांना परत देण्यात यावी. आपल्याला काय वाटतं, चोरी झाली, माझी गाडी मिळाली, पोलीस आणून देतील आपोआप. पोलीस तसं आणून द्यायला पोलिसांना अधिकार नाही. तर तुम्हाला अर्ज वकिलांना भेटायचं, वकिलांकडनं अर्ज करायचा आणि मग ती गाडी घेऊन जायची असते. समजा ॲक्सिडेंट झालेला आहे, ॲक्सिडेंट झाला, तुमची गाडी जर तपासणी केली, कुणाची तुमच्या नातेवाईकांची असेल तर ती गाडी तपासणी केल्यानंतर ती गाडी तुम्हाला जर विमा तुमचा पूर्ण असेल तर गाडी तुम्हाला डायरेक्ट मिळू शकते. कोर्टात न जाता ही अपघात झालेली गाडी म्हणजे आरोपी जरी असेल किंवा फिर्यादी जरी असेल तर दोघांच्या गाड्या पोलीस तपासणी झाल्यानंतर डायरेक्ट देता येतात. परंतु आमची तर अशी भानगड आहे की तर लोक अपघात झाल्यानंतर गाड्याच घेऊन जात नाही. आमचा माणूस मिळाला, आता आम्ही काय करायचं गाडीचं, ते इथं ठेवून जातात. तर त्यामुळे अशा जे काय गाड्या असतील तर त्यांना घरी घेऊन जायचा अधिकार आहे. त्यांना कुणालाही या ठिकाणी पैसे द्यायचे नाहीत किंवा कुणी पैसे मागितले तर आमच्याकडे तक्रार करावी. आता समजा इथं बसलेला माणूस म्हणजे माझ्या जागेवर बसलेला माणूस, मी पण तुमची तक्रार नीट ऐकून घेतलेली नाही, मी पण तुमचं काय तुम्हाला काय वेगळं बोललो तर तुम्ही आमच्या विरुद्धसुद्धा तिथं बाजूला DSP ऑफिस असतं, तर DSP साहेबांकडे जाऊन तुमची तक्रार दाद मागता येते. समजा तिथं पण तुम्हाला असं वाटलं की आम्हाला इथं पण नाही दाद मिळाली तर पुढं
पोलीस अधीक्षक कार्यालय आहे पुण्याला SP ऑफिस आहे. ते SP साहेबांकडे सुद्धा आपल्याला इथं आपली बाजू मांडता येते. परंतु आपण इथं तक्रार घेतली नाही म्हणून मी काय बी करतो असं नाही करायचं. त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतात, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुमच्या तक्रारी मांडल्या पाहिजेत आणि तुम्हाला खरंच जर तुमची बाजू असेल तर 100% तुम्हाला न्याय इथंच पहिल्यांदा मिळतो. पण चुकीचं खोटं असेल तर त्याला लय हेलपाटे घालायला लागतात. त्यामुळं असे चुकीच्या खोट्या गोष्टी करू नका. कायदेशीर जे खरं असेल तर 100% आपल्याला पोलीस स्टेशनमध्येच न्याय मिळतो आणि कुठलाही पैसे न देता कुठलाही खर्च न देता की आपल्याला शासनातर्फे आम्हाला पोलिसांना पगार दिला जातो. त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जातात. कुणालाही इथं तक्रार देण्यासाठी पैसे द्यायची गरज नसते. समजलं सगळ्यांना? आता बघायचं बघा या खिडकर सर, शेजवळ सर या इकडं. सर असं एक मस्त आमचं शूट घ्यायचं आहे सगळे आमचे बोलून घेतो बघा ना. हो मॅडम असं त्याला LMG म्हणतात ना, LMG कार्बाईड NCC आम्हाला NCC ला होते हे नाही आम्हाला SC ला होते. चला चला पुढच्या मधली लाईन आम्हाला SC ला होते. तू असं पकड ना, हातामध्ये पकड ना, असं पकड. उलट 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 उलट. असं यांच्यावर धर, असं कर ऍक्शन. अरे तू असं करतो का? असं बघ ना. म्हणजे तुम्ही आमच्या गावाला नाही जाऊ आणि सर तुझ्या गावाला आहे चला हे पाहिलं प्रज्ञा सुरुवातीला नीट ठेवायचं, नीट ठेवा. असं ठेवतात का काही असं साधनमध्ये मोमेंट असतो. विश्रामी घे ना, काळीवरून सावधान करा. पायवरून सावधान साक्षी घे, सोफिया दत्ताची पोरगी दत्ता गवारी. हो का? बरं तू हे पकड.
जा मध्ये तुला सकाळी सांगितलं तुझ्या पप्पाला आम्ही NCC सोबत होतो. नाही इकडे बघ. उचलते का? भाकरी खा भाकरी ज्वारीच्या. बस जा. उचल बघ किती ताकद बघा उचल बरं. किरवे उचलणार किरवे उचलणार आणि मग कोणाकडे हे करायचं आणि नको बोलता. वर करायचं हे ना वर हिमसे उचल बरं. हलकी उचल तू. ही उचल उचलताना बरोबर उचल. वर 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 वर. गुड गुड. असते लोक जंगल टाकलं की लोक पळून जातात त्याचा वास येतो जेवण खाली येतो. खादी आता जास्त असतो स्मोक असतो जर त्याला खादी होती अंगाला जर का फेकला तर धूर निघतो. धुराने खादी होते डोळे जळजळ करतात त्यामुळे लोक गर्दी असली गोळ लोक निघून जातात थांबत नाही पळून जातात. चला ठेवा चला बसा चला या रे. दोन्ही हातानं पकडायची एका हातांनी येत ते. आले उचलती का म्हणून भाकरी खाल. शिक्षणामध्ये मुली घ्यायच्या घरी चायला असं आता समोर आहे की थोडा. पार्टी I don't know.
व्यवस्थित नाही.